प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं न्यायालयानं थेट छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची आणि मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाचे बेलीफ आणि जमीन मालक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्यानं प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. फुलंब्री तालुक्यातील वाकोद प्रकल्पासाठी सुमारे 20 वर्षांपूर्वी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप न मिळाल्याने संबंधित जमीन मालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची आणि मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. गुरुवारी न्यायालयाचे बेलीफ ॲडव्होकेट बाराहते आणि जमीन मालक श्यामलाल तातडे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यावेळी जिल्हाधिकारी विनय गवळा यांचं दालन बंद असल्याने बेलीफांनी दालनाबाहेर पंचनामा करून प्रशासनाला नोटीस बजावली. जानेवारी 2026 मध्ये 4 महिन्यात मोबदला देण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाला दिले होते. मात्र त्याची पूर्तता न झाल्याने न्यायालयाने ही कठोर भूमिका घेतल्याचं सांगण्यात आलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 सप्टेंबर रोजी होणार असून दरम्यान जिल्हाधिकारी विनय गवडा यांनी हे प्रकरण लघु पाटबंधारे विभागाशी संबंधित असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. बरं, कधीपासून तुम्ही पाठपुरावा करताय आणि आज काय परिस्थिती आहे? परिस्थिती साहेबांमुळे तेच आहे ना. किती वर्ष झाली तरी अंदाजे? ते साहेब आताला गण झाली त्याची 22 वर्ष काही. बरं, आज तुमचं वय 80 वर्ष आहे. आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला एवढं आजही कोर्टात माझा आधार घ्या तुम्ही, आधार पाहून घ्या ना. नाही, माझं म्हणणं काय आहे, तुमचं वर्ष 80 वर्ष आहे, एवढं म्हातारा वयात सुद्धा तुम्हाला प्रशासनाचे खेट्या मारावं लागतंय. हा, तुमची लोकांची मजुरी करून घेतो, मजुरी करून मग पैसे मिळत नाही, मजुरी करून यावं पडते मला. तेच विचारतोय, तुमची प्रकल्पात जमीन गेली, तुम्ही आता काय करता? माझे जे घरचे लोक आहेत 10-20 लोक सारे, आम्ही एका घरातले ते सारी परेशान आहे. याच्या कामाला त्याच्या कामाला बस याच्या पुढे सर्व जातो आम्ही. पश्चाताप होतोय या सगळ्या गोष्टीचा? पश्चाताप होतोय या सगळ्या गोष्टीचा? पश्चाताप होतोय का? रोज रोज तुम्हाला यावं लागतंय? काय करता साहेब? मग हे पैसे जर आता मिळाले मग नंतर काय कामाचे? नंतर काय कामाचे पैसे? माझे 2 भाऊ असे गेले, पैसे करता गेले. काय झालं? आता मी एक वाचतो म्हणून सांगू लागलो. बर, त्याच्या पुढे काही बोललो. बापू, प्रशासनाला काय सांगाल तुम्ही आता? आता नाही सांगा. लवकर पैसे द्या मला, लवकर पैसे द्या मला. हा, पैसे द्या लवकर. तुमचं नाव? हां, माझं नाव श्यामलाल राजकांत जाटो.